नमस्कार. लोकशक्ती टी1 या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मी पत्रकार निवृत्ती मंडलिक. आज आपण अंजली राजे नाशिककर यांची मुलाखत घेणार आहोत. तमाशा संदर्भात त्यांना काही माहिती आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, आजचं तमाशाचं स्वरूप कसं आहे? पारंपरिक तमाशा कसा होता आणि आजचा तमाशा कसा आहे? पारंपरिक तमाशा म्हणजे आपल्या तीन ते 4 पिढ्यांपासून चालत आलेला पेशवेकालीन तमाशा जो होता, त्यात गणगवळण, बतावणी किंवा काही कॉमेडी जे असतं त्यांचे काहीतरी असे व्यवस्थित असे मार्मिक असे, जसे दादा कोंडके आपलं पिक्चर मध्ये वापरायचे त्याप्रमाणे असे काही त्यांचे मार्मिक सांधे असायचे. सांधे म्हणजे आमच्यामध्ये कॉमेडीला सांधे म्हणतात. तर ते आता बिलकुल राहिलेलं नाही आजच्या तमाशामध्ये. मीडिया फास्ट झालंय. इन्स्टा असेल, फेसबुक असेल, असे भरपूर जे मीडिया आहे ते फास्ट झालेलं आहे आणि तेच पब्लिकच्या डोक्यात आहे, रसिकांच्या डोक्यात तेच आहे. जुना हा तमाशा काही राहिलेला नाही. तमाशाचं स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. तमाशाचे पण रील होत चाललेले आहे ना, म्हणजे एक प्रकारे जसा काळ बदलत चाललाय तसा तमाशाचा पण एक काळ बदलत चाललेला आहे ना. एक नवीन रूप तमाशा घेत आहे का? नवीन रूप तमाशा घेत आहे, कारण आता हे डीजे शो जे लावणीचे सुरू झालेले आहेत ते कलावंत आहेत, पण आमच्याकडे पण तीच मागणी केली जाते की तुम्हाला नसेल हे नवं गाणं तर आमचे मोबाईल घ्या पण डीजे लावा. आणि आम्ही काही पारंपरिक पद्धतीने जर सादरीकरण करण्यास गेलो ना तर पब्लिक एकदम म्हणतं का हे आम्हाला नकोय म्हणून. त्यामुळे तमाशाचं स्वरूप पूर्णपणे बदललंय. दुसरा मुद्दा असा आहे की गवळण जास्ती पहिल्या पूर्वी 10-10, 20-20 गवळणी होतात, आता एक 4-5 गवळण होती. हे जे उरक्त घेण्याचं कारण काय असं? प्रेक्षक ऐकायलाच तयार नाही. जे गणगवळणमध्ये अध्यात्म श्रीकृष्णाच्या रासलीला दाखवलेल्या आहेत ना, ते ऐकायलाच तयार नाही. त्यांना फक्त मुली नाचल्या पाहिजे आणि त्यांची अशी अपेक्षा असते का वेगळीच रासलीला तुम्ही डीजे वर चालू ठेवा. एक प्रेक्षकांसाठी गवळण सादर करा ना, पारंपरिक गवळण. तुझ्या मुरलीच्या मधुर स्वरानी अंग शहारल माझं, कान्हा कान्हा वेळ झाली बाजाराला आज, कान्हा वेळ झाली बाजाराला आज, कान्हा वेळ झाली बाजाराला आज. तुझ्या मुरलीची किमया सारी, तुझ्या मुरलीची किमया सारी हरवून बसले सुधबुध सारी, हरवून बसले सुधबुध सारी. डोईवर माझ्या माठावर माठ, डोईवर माझ्या माठावर माठ, माठात दूध आहे ताज, कान्हा कान्हा वेळ झाली बाजाराला आज, आज कान्हा वेळ झाली बाजाराला आज, कान्हा वेळ झाली बाजाराला आज. मॅडम, तुम्ही गवळणी शिकल्या सगळं काय गायला, हे कुठं कोर्स लावला होता, ट्रेनिंग घेतली होती का? तुमचे गुरु कोण होते? कुठेच कोर्स करू शकलो नाही. आमच्या आईपासूनच आम्ही गवळण किंवा जुन्या पारंपरिक लावण्या असतील सगळं म्हणायला आईपासूनच शिकलो. आणि आमचा खरा गुरु म्हटलं तर आमची आईच. तिचे स्वर लहानपणापासून कानी पडत गेले आणि तिच्यापासूनच शिकलो. आम्हाला कोणी शिकवलं नाही. आमचा गुरु दुसरा कोणीच नाही. आमची आई आमचा गुरु. आणि त्या पण उत्तम गायक आहे ना. उत्तम गायक आहे. आमच्या आईंच्या कॅसेट झालेल्या आहे प्रल्हाद शिंदे बरोबर. पुन्हा जळगाव आकाशवाणी, नाशिक आकाशवाणीवर तिचं लोकसंगीत मध्ये लावण्यांचे कार्यक्रम अजून चालतात. हो, एवढं ते उत्तम गातात. परंतु कलाकार उपेक्षित का बरं राहतो मॅडम? कशापासून? ह्याच प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतो. एवढं चांगल्या सुंदर गायिका होऊन गेल्या तमाशा कला याच्यात. तुम्ही पण आहे, विठाबाई मांग पण आहेत, अशा अनेक कलावंतांनी होऊन गेल्यात की खूप वाईट परिस्थिती आहे.
त्यांच्याकडे कुणी लक्षच देत नाही. एक काळ असतो जो तो गाजतो, त्यानंतरचा काळ त्यांचा इतका वाईट ठरला जातो. उदाहरणार्थ आता ते शांताबाई कोपरगावकर लावणी सम्राज्ञी, आता त्यांना राहुरी जवळ अनाथ आश्रमामध्ये टाकले. तिथले जे आमदार मॅडम आहेत त्यांनी त्या स्टँडवर तिथं लावणी करत होत्या. ते व्हिडिओ किती व्हायरल झाला. तर खूप उपेक्षित आहे कलावंताचं जीणं. आणि त्यातल्या त्यात शासनाकडून जे मानधन मिळतं ना, आता बऱ्यापैकी शासन मदत करतंय, पण काही वशिलेबाजी करून लोक जे मानधनाच्या यादीमध्ये नावं घालतात ना, त्यांचा जास्त सुळसुळाट झालेला आहे. आणि जो खरा कलावंत आहे ना, त्याच्यापर्यंत हे सगळं पोहोचतच नाही. आणि कधी काळी गेलोय तिथं फाईल वगैरे काही दाखवायला घेऊन, तर ती लोक थारच लागून देत नाही, थांबून देते नाही लागून देत. आणि उर्मटपणा आणि आरेरावीची उत्तर स्वतः मी बघितलंय. ते स्वतः मी सुद्धा वृद्ध कलावंत मानधनासाठी लढते. नाशिक मध्ये मोर्चे वगैरे नेले, उपोषणाला बसलो. त्यावरच आपली एक मुलाखत तर आपण घेणारच आहे. विषय असा आहे का मॅडम, गवळणी नंतर कृष्णलीला असते, त्याच्यानंतर फारशा असतात, बतावणी असते. आता ही बतावणी थोडी फारच काय तर 5-10 मिनिटाचीच होती, नंतर गाण्याकडे सुरुवात होती. आमचे जे पारंपरिक बतावणी जी स्टेजवर तमाशा स्टेजवर होत असते ना, ती कम्प्लिटली जे टीव्हीवर शो चालतात, हास्य जत्रा, चला हवा येऊ द्या, ते कलाकार स्वतः तिकडे वापरतात. आमच्या तमाशा स्टेजवरचं बोलणं तिकडे ते वापरतात. ते लोक बसून घरामध्ये सगळं एन्जॉय घेतात, बघतात. पण आम्ही जर आमची कला स्टेजवर सादर करायला गेले, आमचे कॉमेडियन लोक, तर त्यांना डायरेक्ट हे बंद कर, नकोय आम्हाला. पण हास्य जत्रामध्ये तेच हसून ऐकतात. अशी मानसिकता लोकांची झालेली मीडियामुळं. मग मीडियाने एक प्रकारे तमाशा, एक प्रकारे म्हणायचं एक निगेटिव्ह परिणाम, वाईट परिस्थिती झाली. आणि त्यातून हा लोक कलावंत त्याला जगण्यासाठी काही साधनच राहिलेलं नाही. त्यातल्या त्यात कोरोनापासून हा कलावंत पूर्ण 10 वर्ष मागे आलाय. इतकी वाईट परिस्थिती ह्या लोककलेची झालेली आहे. आणि याच्याकडे कोणाचं लक्ष नाही असं नाही. शासन आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करतं, पण जी मधली जी लोक आहेत ना, ती आमच्यापर्यंत ती मदतही येऊन देत नाही ना, आमच्यापर्यंत कोणी येत पण नाही. मधली लोक तुम्ही नेमकी कोणाला म्हणताय? काही शासनाच्या ज्या योजना असतात आमच्यापर्यंत, आम्हाला त्याचं बातमी कोणीतरी देतं, अशी अशी योजना तुमच्यासाठी आलेली, मग तुम्ही या ऑफिसला जाऊन भेटा, जिल्हा परिषदला जा, कुठं कुठं ऑफिस सांगितले जातात, पंचायत समितीला जा. तिथं गेल्यानंतर जे तिथले जे काम ते करतात ना, ऑफिस जे टेबल वाईज लोक असतात ना, ती अक्षरशः आमच्या फायली घेत नाही, आमचं म्हणणं ऐकून घेत नाही. आम्हाला आरेरावीची भाषा करतात, डायरेक्ट बाहेर निघून जा म्हणतात. काही कोणी काम करत नाही आमचं. अरे बापरे, म्हणजे एकदम वाईट परिस्थिती. ज्याचा वशिला असेल तिथं त्याचं नाव यादीमध्ये घेतलं जातं. हे माझं प्रखर मत आहे. मी स्वतः तिथं गेलेली. एकंदरीत मॅडम, दुसरा विषय असा येतो की तुमची रंगबाजीचं स्वरूप तर पूर्णच बदललेलं. एकदम डीजे, हाफ कपड्यावरल्या लेडीज, हे सगळं हे एकंदरीत तुम्हाला आता ते मॉडेलिंगचं काळ आहे, वेस्टर्न कल्चर आहे, हे तुम्हाला पब्लिकला द्यावंच लागणार आहे. द्यावंच लागतं. आणि नाही दिलं तर आम्हाला कोणी आमची कला जी पारंपरिक आहे ती बघायला नकार देतात. पाश्चात्य संगीत जेव्हा आमच्या स्टेजवर आलं, जेव्हा पूर्वी टाळ, तुंतुन, पेटी, ढोलकीवर तमाशे होत होते, अगदी रसिक 7 ते 8 तास बसून वगनाट्य पूर्ण कार्यक्रम बघत होते. आता ती मानसिकता राहिलेली नाही. पाश्चात्य संगीत आमच्या स्टेजवर आलं, डीजे आला, पूर्णपणे कार्यक्रम बदलून गेला. आणि लोकांना आता प्रेक्षकांना त्यांच्या म्हणण्यानुसारच सादरीकरण करावं लागतं. आम्ही आमचा काही पारंपरिक शहाणपण करायला गेलोच तरी ते स्वीकारायला तयार नाही. थांबा, थांबून घ्या, गाणे लावा आणि मुली डान्सला पाठवा, बस एवढंच मत असतं. मग जसा काळ चालेल उलट प्रवाहाने आम्ही चालू शकत नाही. जिकडे प्रवाह चाललाय आम्हाला तिकडेच जावं लागणार. शेवटी आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तमाशा कलावंत कुठेतरी कमी होत चाललेत का तमाशामध्ये, किंवा त्यांचा एक कुठं तुटवडा निर्माण होत चाललाय का? आपला पण एवढा वर्षाचा अनुभव. नक्कीच तमाशा कलावंत कमी होत चाललाय. तरी शासनाने खूप ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेऊन, नाशिकला पण यशवंतराव मुक्त विद्यापीठ मध्ये शिबिर घेतलं होतं. भरपूर शासनाचे लोक तिथं होती. मी पण गेली होती तमाशाचं प्रशिक्षण देण्यासाठी. आता पण शासन भरपूर
ही कला जगवण्याचे प्रयत्न करतय, हम्म. पण मुळात प्रेक्षकांकडूनच प्रतिसाद नाही. तिकीटच्या कार्यक्रमाला तर तिकीटच काढून ते तर कोणी शोज येत नाही, ते बंद शो बंदच झाले. झालेले. हा यात्रोत्सव आहे जो 2 महिन्याचा कालावधी, यातच आता काय होईल ते. म्हणजे हा सीझन असतो तुमचा 2 महिन्याचा, त्या 2 महिन्यात ह्या तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये यात्रा भरतात ना, तेव्हाच आम्हाला बोलावलं जातं आणि ती बिदागी येते. त्याच्यावर आमचं या कलावंताचं पोट पाणी चालू. रंगबाजी मध्ये तुम्ही अनेक गाणे सादर करता प्रेक्षकांसाठी. एक गाणं होऊन जाऊ द्या पाखरा आजाद केलं तुला, किंवा काय म्हणतात ते गाणं आहे का दुसरं कोणतं आहे, साडी तर दिसतेस तू, एक नंबर पॅटर्न ते, किंवा तुम्हाला जे आवडेल ते मराठी गाणं होऊन हा, जाऊ मराठी गाणे आता चालू आहे. जास्त पाखरा आजाद केलं चालू आहे. किंवा तू आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलया. प्रेम वरलं र तुझं, आता मन भरलं र तुझं. प्रेम वरलं र तुझं, आता मन भरलं र तुझं. गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला. पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. पुढं काय पुढलं अजून म्हणायचं म्हणा ना थोडं जरा. स्वार्था पायी ठेवलं नव्हती तुझी इच्छा, आता नवीन जीवनाच्या तुला देते मी शुभेच्छा. स्वार्था पायी ठेवलं नव्हती तुझी इच्छा, आता नवीन जीवनाच्या तुला देते मी शुभेच्छा. मॅडम आता तुम्ही एक लावणी सम्राटनी पण आहात आणि लावणीत तुमचा चांगला जम बसलाय. लावणी तुम्हाला तुमच्या आईने शिकवली, लावणीची प्रॅक्टिस वगैरे तुम्हाला टोटल सगळ्या लावण्या येतात? हो, सगळ्या येतात. ते एक राजद पैलवान आला असं एक लावणी बघा, ती लावणी एकदा सादर करा ना. त्याचा माझा जोडा लय ग छान, त्याचा माझा जोडा लय ग छान, त्याचा माझा जोडा लय ग छान, त्याचा माझा जोडा लय ग छान. राजस भेटला पैलवान, बाई राजस भेटला पैलवान. राजा मारतो या जोर, माझ्या जीवाला लय बाई घोर. राजा मारतो या जोर, माझ्या जीवाला लय बाई घोर, माझ्या जीवाला लय बाई घोर. स्वभाव त्याचा सोन्याची खान, स्वभाव त्याचा सोन्याची खान. राजस भेटला पैलवान, बाई राजस भेटला पैलवान. वा वा, खूप छान आवाज मॅडम. भेटला का पैलवान मग? नाही भेटला. रंगबाजीनं लावण्या असतात, रंगबाजी असते आणि रंगबाजीचं स्वरूप सगळं ऑर्केस्ट्रा टाईप झालेलं आहे. त्याच्यात तुम्हाला तर काय बदल, म्हणजे तमाशा हा आता रंगबाजी किंवा ऑर्केस्ट्रावर होईल का? याच्यावर येऊन थांबल का? ऑर्केस्ट्रावर येऊन तमाशा थांबल? हो, थांबलेलाच आहे. थांबेला असं नाही, पूर्णपणे ऑर्केस्ट्रावरच थांबलेला आहे. वगनाट्य बघायला कोणी सुद्धा थांबत नाही. उलट लोक प्रेक्षक येऊन म्हणतात अजून 2 गाणी वाढवा, वाजवा आणि वगनाट्य वगैरे काही करू नका. म्हणजे वगनाट्य आता राहिलेच नाही? नाही नाही. तुमच्या तमाशात कोणकोणती वगनाट्य? आमच्या तमाशामध्ये संघर्ष पेटला रक्ताचा, कराडची कुऱ्हाड आणि 2 बायका फजिती ऐका, असे भरपूर. आणि श्री भ्रूण हत्येवर पण वगनाट्य मी सादरीकरण केलेले आहे भरपूर. आज तुमच्या तमाशात कोणकोणती वगनाट्य? हीच आहे का? हेच चालू आहे आता, जे येतं ना आपल्या पुढं विषय त्यानुसार सामाजिक वगैरे. रजवाडी वगनाट्य, ऐतिहासिक वगनाट्य आता चालत नाही, कोणी बघत नाही. ते राहिले पण नाही ना, नाही ते वगनाट्य. एकंदरीत आज तमाशा कलावंतांची परिस्थिती कशी आहे? तमाशा कलावंतांची परिस्थिती फार वाईट आहे. जोपर्यंत हा तमाशाचा हंगाम चालू असतो तोपर्यंत त्याचं काय कर्ज असेल घरचं दारचं देणं घेणं मिटून काम करून घरी जातो. त्यानंतर पावसाळ्यानंतरची परिस्थिती तमाशा कलावंतांची अतिशय बिकट असते. काम बंद असतात, कर्ज वगैरे झालेलं असतं,
आणि काही आम्हाला इन्कम येण्याचं काहीच असं सोर्स नसतो. बरोबर. हा एक प्रश्न विचारायचा की आता हे दोन महिन्याचा 1.5 महिन्याचा सीझन असतो, त्याच्यानंतर ह्या तमाशा कलावंत काय काम करतात मग मॅडम? एवढे 7-8 महिने काढायचे कसे ना? काही बरं तर काही काय जमीनदार नाही, बागायतदार नाही, ज्याचा त्याचा हातावर पोट आहे. हा, कोणीतरी चहाचं हॉटेल टाकतं, कोणी अंडा भुर्जी टाकतं, कोणी जे लेडीज असतात ते कोणी जवळ शेतात काही काम असेल तर तिकडे जातात, कोणी धुनी भांडी करतात. असं याच्याने ही लोक उदरनिर्वाह करतात. काही ठिकाणी व्याजाने पैसे घेतले जातात. जर घर बांधायचंय, मुला मुलीचं लग्न करायचंय तर ही लोक व्याजाने पैसे घेतात आणि पुन्हा आमचा यात्रेचा हंगाम आला की मग ते सगळं आपलं मिटवायचं आणि मग उचली वगैरे उचली वगैरे द्यायच्या आणि त्यांचं ते कर्ज पाणी मिटवतात, पुन्हा कार्यक्रमाला येतात. दुसरा मुद्दा असा आहे की तमाशा कलावंतांची जी मुलं आहे लहान लहान 5-6 वर्षाची, शिक्षणाचा प्रश्न काय आहे? कसा आहे, कसं पाहताय याकडे शिक्षणाचा प्रश्न तमाशा कलावंतांचा अतिशय वाईट आहे. आई वडील इकडे कामाला आल्यावर त्या मुलाला शाळेत नेऊन सोडायला किंवा त्याला भाकर घालायला तरी पण शाळेमध्ये सोय आहे, खिचडी भात असतो, रोज जेवण, शासन सगळी काळजी घेते. किंवा तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी कुठं कुठं शाळा पण ओपन झालेल्या आहेत संस्था, हो भरपूर ठिकाणी आहे. तर अशा ठिकाणी ती मुलं काही शिकायला पाठवलेली असतात, काही काहींचं शिक्षणच होत नाही. आई वडिलांबरोबर ते इकडे बरोबरच असतात. पण त्याला ते चांगलं शिक्षण दिलं जातं का? ज्या ज्या संस्था आहेत त्या चांगलं शिक्षण दिलं जातं आणि व्यवस्थितपणे त्यांची काळजी घेतल्या जाते. शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला, प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन करू शकता? प्रेक्षकांना हेच आवाहन करेल का हा गरीब लोक कलावंत जो आहे हा व्यवस्थित आहे ना, त्याच्या पद्धतीने गरिबीत का होईना हा जगला पाहिजे. आणि आम्हाला जे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही लोक त्रास देतात, दारू पिऊन शिवीगाळ, मानहानी करू नका. एक वेळेस तो पैसा बाजूला राहू द्या, सगळं बाजूला राहू द्या, पण कलावंताची मानहानी करू नका. कलावंताकडे चांगल्या नजरेने बघा. तो स्टेजवर असतो तेव्हा त्याचं कौतुक तुम्ही करता, बरोबर. त्याला सारखं कौतुक ऐकायची सवय असते, त्याला टाळीचा प्रतिसाद हवा असतो. आणि पटकन येऊन कोणीतरी शिवीगाळ करतं, पटकन येऊन जेव्हा त्याला अपमानित करतं, बोलतं ना, त्यावेळेस अक्षरशः काळजाला असे घर पडतात. नको वाटतं, हे जीवन नको वाटतं. नटसम्राट जो आता चित्रपट निघाला आणि त्यामध्ये नाना पाटेकरांचं एक वाक्य आहे, जगावं की मरावं. हाच प्रश्न आमच्या पुढे आज आलेला आहे. कलावंतांनी ते नाना पाटेकरांचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये त्यांनी बोललेलं आहे, जगावं की मरावं. हे आमच्या समोर आज आव्हान उभं आहे. इतकी वाईट परिस्थिती आमची झालेली. नक्कीच. शेवटी जाता जाता एक छोटीशी लावणी. माडीवरती उभी राहुनी वाट पाहिली काल, वाट पाहिली काल. वाटलं होत तुम्ही याल, मला वाटलं होत तुम्ही याल, वाटलं होत तुम्ही याल, मला वाटलं होत तुम्ही याल. तुमच्या आवडीचा शालू नेसले चोळी नक्षीदार, तुमच्या आवडीचा शालू नेसले चोळी नक्षीदार. तुमच्यासाठी चोरून ठेवले गोरे गुलाबी गाल, तुमच्यासाठी चोरून ठेवले गोरे गुलाबी गाल. राया वाटलं होत तुम्ही याल, मला वाटलं होत तुम्ही याल, वाटलं होत तुम्ही याल, मला वाटलं होत तुम्ही याल. खरंच खूप छान आवाज.
अशा रीतीने अंजली राजे नाशिककर यांनी त्यांची व्यथा वेदना आणि तमाशाचं स्वरूप समजून सांगितलं की तमाशा कलावंतांनी जगावं की मारावं हाच त्याच्या पुढे पडलेला आहे प्रश्न. 2 महिन्याचं 3 महिन्याचं हे जीवन असतं, वाऱ्यासारख्या गाड्या घेऊन इकडे तिकडे फिरायला लागतात, वड्यानं आल्यावर थांबायला लागतं. आणि आज तमाशा कलावंतांच्या मुलांचे पण शिक्षणाचे प्रश्न पण उभे राहिले. तर अशा रीतीनं महाराष्ट्राच्या जनतेने, सरकारने आणि तमाशा कलावंतांना एक आधार द्यावा, त्यांना जो काय आधार द्यायचा तो द्यावा असंच यातून सांगू शकतो. धन्यवाद. माझे सुंदर आवाज आहे. अशा रीतीने अंजली राजे नाशिककर यांनी त्यांची व्यथा वेदना आणि तमाशाचं स्वरूप समजून सांगितलं की तमाशा कलावंतांनी जगावं की मारावं हाच त्याच्या पुढे पडलेला एक प्रश्न आहे. 2 महिन्याचं 3 महिन्याचं हे जीवन असतं, वाऱ्यासारख्या गाड्या घेऊन इकडे तिकडे फिरायला लागतात, वड्यानं आल्यावर थांबायला लागतं. आणि आज तमाशा कलावंतांच्या मुलांचे पण शिक्षणाचे प्रश्न पण उभे राहिलेत. तर अशा रीतीनं महाराष्ट्राच्या जनतेने, सरकारने आणि तमाशा कलावंतांना एक आधार द्यावा, त्यांना जो काय आधार द्यायचा आहे तो द्यावा असंच यातून सांगूशी वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.